ओके, चला. आवाज येतोय का माझा? येस नो काहीतरी टाईप करा, म्हणजे मला समजेल. ठीक आहे. किती जण आहेत बघू द्या बरं. सतीश तंडेल, सृष्टी तंडेल. आवाज येतोय का माझा तिथपर्यंत? ठीक आहे, चला. काहींना चॅट जमत नसेल तर काही अडचणी नाही. आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. देर आर 7 पीपल. ठीक आहे. मी काय करतो माहिती आहे का तुम्हाला ना, आता आपलं हे जे असतात ना, MCQ असतात बरोबर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. तर तुम्हाला ऑप्शन्स आहेत ना चॅटमध्ये सांग, म्हणजे पाहिजे तेवढं इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करू, नाही तर मग समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. सो सो लेट्स गेट स्टार्टेड. सेक्शन सेकंड, अर्थमॅटिक टेस्ट. ठीक आहे. आता बघा, हे इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे. हे आपण ट्रान्सलेट करून मराठीत, म्हणजे इंग्लिशवाल्यांना पण समजेल आणि मराठीतवाल्यांना पण ते समजेल. ठीक आहे. ही जी क्वेश्चन पेपर आहे ही 2020ची क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. 2020ला कोणते प्रश्न आले होते अरिथमॅटिकमध्ये, तर ते आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे, पहिलं सेक्शन जे असतं ते मेंटल ॲबिलिटी टेस्टचं असतं आणि दुसरं जे सेक्शन असतं ते गणिताचं असतं. मग या सेक्शन सेकंडमध्ये क्वेश्चन नंबर 41 टू क्वेश्चन नंबर 60 हां हा असतो अर्थमॅटिकचा पार्ट, म्हणजे गणिताचा पार्ट. ठीक आहे. मग हे 20 प्रश्न तुम्हाला नीट दिसत नाही. बाकीच्यांना दिसत आहे का? आणि आता नेटवर्क तर फुल आहे इकडं. सुखदेव संगमरे, नीट दिसत नाही. बाकीच्यांना दिसतंय. रितिका म्हणते येस दिसते. मग सुखदेव जो आहेत ना, त्यांना मला वाटतं नेटवर्कचा इश्यू असेल. हां, ठीक आहे. नाही दिसते. निर्मलाला पण दिसत नाही. रितिका दिसते एक बार. रितिका तर यस म्हणते. ज्यांना दिसत नसेल ना, आता रामदास जे आहेत त्यांना पण येस येस म्हणतायत. बाकीच्यांना दिसतंय, बाकीच्यांना दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे इश्यू आहे. समजलं का? माझ्याकडून काही इश्यू नाही आहे. माझं इथं वायफाय आहे, तर नेटवर्क तर फुल आहे. ठीक आहे. चला, मग आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आता हे अक्षरं दिसत आहेत का तुम्हाला? का जरा झूम करू मी? क्वेश्चन नंबर 41. What is the difference between the greatest 7 digit number and the smallest 4 digit number? आता बघा, तुम्हाला here we have to calculate the difference between the greatest 7 digit number and the smallest 4 digit number. आता मराठीत जर तुम्हाला समजायला सांगितलं, जे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी, तर काय होईल? सर्वात मोठी 7 अंकी आणि सगळ्यात लहान 4 अंकी संख्येतील फरक किती असेल? ठीक आहे. मग आता सर्वात मोठी 7 अंकी संख्या कोणती आहे आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर सर्वात मोठी विचारली ना, तेवढे 9 लिहून घ्यायची. सगळ्यात मोठी जर संख्या कोणती पण विचारली, आता 7 अंकी आहे ना, तर 7 वेळा 9. ठीक आहे. तर मग 7 वेळा 9 लिहून घ्या. 1 1 2 3 4 5 6 7, बस. ठीक आहे. ही सगळ्यात मोठी 7 अंकी संख्या झाली. आणि सगळ्यात लहान 4 अंकी, आणि सगळ्यात लहान 4 अंकी असेल ना, ती 10च्या पटीत असते. 10, 100, 1000. सगळ्यात लहान 2 अंकी 10, 3 अंकी विचारली 100, 4 अंकी विचारली 1000, असं. ठीक आहे. तर मग सगळ्यात लहान 4 अंकी किती? 1000. यांच्यात त्यांनी काय विचारलं आहे? डिफरन्स. डिफरन्स म्हणजेच काय? वजाबाकी. ठीक आहे. मग यांची जर वजाबाकी केली, 9 - 0 9, 9 - 0 9, 9 - 0 9, 9 - 1 8, आणि हे पुढचे वजाबाकी करायला काहीच नाही, जसेच्या तसं. म्हणजे काय? 999 8 999 हे उत्तर पाहिजे आपल्याला, बरोबर की नाही? मग असं कुठं उत्तर एका ऑप्शनमध्ये बघायचं, चेक करायचं. किती ऑप्शन सांगा बरं मला. ऑप्शन नंबर किती आहे? डी. हे बघा, 999 8 999, बरोबर की नाही? आता ॲक्च्युली वाचताना असं वाचायचं नाही त्याला. किती अंकी संख्या आहे ती? 9,99,000, आपलं 8,999, 99 लाख, 9,99,00,000
किती येईल ती, 1 मिनटं, 98,999 आणि 99,98,999 अशी संख्या आहे. पण इथं आपल्याला त्या अंकाचा काही संबंध नाही कसं वाचायचं वगैरे, फक्त आपल्याला उत्तराशी मतलब आहे, बरोबर की नाही. म्हणून उत्तर काय लिहिणार, 999,899 असं शोधायचं. तर ऑप्शन नंबर डीला दिसतोय तर त्याला करेक्ट करून टाकायचं. ठीक आहे. आता 42 नंबरचा प्रश्न, व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर अँड द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. हा पण सेम प्रश्न आहे, बरोबर की नाही. त्यांनी फक्त 6 अंकी विचारले आणि दोन्ही ग्रेटेस्ट डिजिट नंबर विचारले आहेत. तर ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर म्हणजे काय, 6 डिजिट विचारलं आहे ना, तर 6 वेळा 9 लिहा. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 6 अंकी मोठ्यातली मोठी संख्या, मग 1 2 3 4 5 6, 6 वेळा 9 लिहिला. आणि 5 अंकी मोठ्यातली मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यातली मोठी कोणती संख्या येईल मग, 5 वेळा 9, बरोबर की नाही. 1 2 3 4 5 यांचा काय सांगितलं त्यांनी, फरक. इथं पण फरकच आहे. म्हणजे फरक म्हणजे काय, वजाबाकी करायची. मग हे सगळे 0 येतील. 9 - 9 - 9 - 9 - 9 आणि पुढं फक्त 9 येणार, बरोबर की नाही. आणि हे सगळे 0 0 0 0 0 0, बरोबर. 9वर किती 0, 1 2 3 4 5, 9वर 5 0. तर मग 9वर 5 0 किती आहेत, हे बघ नंबर डीला आहे. ठीक आहे. हां, आता 9 एवढं कसं काय उत्तर आलं याचं. क्वेश्चन सेकंड चालू आहे आपला. हां, डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स, बेरीज नाही. काही जण बेरीज करतायत, याचा डिफरन्स काढायचा आहे. हे बघा, 6 डिजिट नंबर लार्जेस्ट 6 डिजिट नंबर आणि इट इज द लार्जेस्ट 5 डिजिट नंबर. डिफरन्स काढायचा आहे, मायनस करायचं. 9 - 9 0, 9 - 9 0 0 0 आणि पुढं फक्त एक 9 उरेल, बरोबर की नाही. मग 9वर हे 1 2 3 4 5 0 पाहिजेत. स्क्रीन ब्लर होत आहे. बापरे, नेटवर्क इश्यू आहे का. बाकीच्यांना दिसतंय का क्लिअर, का ब्लर येत आहे सगळ्यांना, सांगा बरं मला, म्हणजे कळेल मला. ब्लर दिसत आहे, ब्लर दिसत आहे. रामदास चॅटमध्ये सांगा मला क्लिअर दिसतंय का नाही. क्लिअर असेल तर क्लिअर म्हणा, नाही तर ब्लर म्हणा, म्हणजे मला समजेल. अरे बाबा, आता हे प्रमोद जे म्हणतंय क्लिअरली दिसतंय, म्हणजे ज्यांना ब्लर दिसते ना. आहिरे शांताराम क्लिअर, आता शांताराम सर पण आहेत. गुड मॉर्निंग सर. क्लिअर दिसतंय, ठीक आहे. म्हणजे बाकीच्यांना तिकडं मला वाटतं ॲक्च्युली तिकडं नेटवर्क इश्यू असेल म्हणून ब्लर दिसत असेल. आता क्वेश्चन नंबर किती, आता पुढचा घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू 25. म्हणजे खाली त्यांनी काही समीकरणं दिलेली आहेत, बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये कोणाचं उत्तर 25 येणार नाही हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. मग मराठीत कसं ट्रान्सलेट होणार, खालीलपैकी कोणाची उकल 25 येणार नाही. कोणाचं कॅल्क्युलेशन 25 येणार नाही. तर सगळ्यांचं 25 येणार आणि एकाचंच 25 येणार नाही. तर कसं करणार, आता ऑप्शन नंबर पहिला काय आहे, 50 वजा 100/4. तर आधी आपण काय करून घेतो, कंस सोडून घेतो, बरोबर की नाही. मग हे 50 जसे तसे लिहायचे, वजा 100/4 घेणार. 4 केल्यावर किती येईल, 25. मग 50 वजा 25, 25 आलं याचं उत्तर, बरोबर. ऑप्शन नंबर सेकंड. 20 प्लस 20/4 कंस सोडून घ्या, म्हणजे हा 5 येईल. 20/4 5. मग 20 अधिक 5 25. ठीक आहे. पुढं आता हे पण आधी ब्रॅकेट सोडून घ्या, नंतर हा ब्रॅकेट सोडून घ्या आणि तिघांचे ॲडिशन करून टाका, बरोबर. 10 प्लस 5 × 2 10 प्लस 10 - 5 हा पण 5, बरोबर. मग 10 10 आणि 5 किती झालं, 25. हे तिघांचं उत्तर 25 येतं आहे.
ठीक आहे. आणि मग शेवटचं दे 24, तर 24 अधिक 2 × 1 2 म्हणजे 24 आणि 2 26. मग कोणाचं उत्तर 25 येणार नाही तर डीचं. तर ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. समजलं की नाही? हां बरोबर. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढं बघूया. क्वेश्चन नंबर 44. ठीक आहे. एक जरा झूम करतो मी, तुम्हाला सगळ्यांना समजेल. ओके. क्वेश्चन नंबर 44. द व्हॅल्यू ऑफ एक्स विच मेक्स द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू इज 7/11 इंटू 11/5 डिवायडेड बाय 3/7 इंटू एक्स इज इक्वल टू 4/3. म्हणजे हे इक्वेशन दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर मग इक्वेशन कसं सोडवायचं? हे बघा, समजा आता हे इक्वेशन आहे बरोबर. आता तुम्हाला इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, बरोबर की नाही? मग काय करणार आता तुम्ही? आधी हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याला अपूर्णांकात करून घ्या, बरोबर की नाही? मग कसं करणार? 11 × 3 = 33, 33 आणि 7 40. मग हा काय झाला? 40/11, बरोबर की नाही? इंटू 11/5 डिवायडेड बाय, आता 3/7 इंटू एक्स आहे ना, तर याला आपण काय लिहू शकतो? 3 × x 3x/7. ठीक आहे, इज इक्वल टू 4/3. आता काय करायचं? आता हा एक्सला इकडे घेऊन जाऊया आपण. ठीक आहे. तर 40/11. आता काय करूया? अंशांची गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करू. 40 × 11, 11 × 5. हे कॅल्क्युलेशन करण्याची घाई करू नका, समजलं? म्हणजे जर कॅल्क्युलेशन वाढवायचं नाही आपल्याला. मग आता हा काय करणार? फक्त हा आपल्याला जो हा भाग आहे, हा भागतोय की नाही, इकडे आल्यावर याला गुणेल. ठीक आहे. भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करू इकडं. मग हा इकडं काय येईल? 4/3 होता जसं तसा लिहिला. आणि हा 3x/7 याला भागतोय की नाही, इकडे आल्यावर 3x/7 काय करेल? त्याला गुणेल. ठीक आहे. हे पूर्ण आपण उचललं आणि हा याला भागत होता की नाही, इकडे आल्यावर याला गुणेल. एवढंच घेतलं. ठीक आहे. आता काय करायचं पुढं? आता एक्स फक्त इकडं राहू द्यायचं आहे आपल्याला. आणि हे जे अंक सर्व दिसत आहेत ना, हे इकडं करू परत आपण. म्हणजे इकडं फक्त एक्सच उरायला पाहिजे असं. मग आधीचं इकडं जे टर्म आहे जसे तसे लिहा. 40 × 11 डिवायडेड बाय 11 × 5 होतं, बरोबर. आता काय करतोय मला सांगा? हा जो आहे ना 3 × 7, बरोबर की नाही? तर 3 × 7 हा इकडं भागतोय की नाही यांना, याला हे 3 × 7 भागतायत, बरोबर. मग हे जे डिनॉमिनेटरला इकडे आल्यावर काय होईल? न्यूमरेटरला जातील 3 × 7. आणि हे जे न्यूमरेटरला दिसत आहेत ते इकडे आल्यावर काय होतील? डिनॉमिनेटरला जातील. इज इक्वल टू इकडे फक्त एक्स उरेल. एवढं लक्षात ठेवा. समजलं की नाही? म्हणजे 3 × 7 इकडं भागतोय, मग तो इकडे आल्यावर यांना गुणेल. आणि 4 × 3 या एक्सला गुणतोय ना, तो इकडे आल्यावर तो याला भागेल. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता इथं फक्त एक्स उरेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू. आता बघा 3 कॅन्सल होऊन जाणार. परत अजून कुठं? हा 11 कॅन्सल होऊन जाणार. त्याच्यानंतर अजून कुठं भाग जातोय का? 4. हां 4 × 10 = 40, बरोबर. आणि 5 आणि 10 ने पण भाग जाईल. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. म्हणजे कोण उरला? फक्त 2 × 7, बरोबर की नाही? मग 2 × 7 इज इक्वल टू वॉट? 14. मग ऑप्शन इज 14. कुठं आहे? हे बघा, ऑप्शन नंबर बी. समजलं कसं सोडवलं? ज्याला समजलं नाही त्याने पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट करू शकता तुम्ही. पुढं आहे द सम ऑफ द HCF अँड द LCM ऑफ 45, 60 अँड 75 इज. म्हणजे सम म्हणजे बेरीज, HCF म्हणजे मसावी आणि LCM म्हणजे लसावी. कोणाचा? 45, 60 आणि 75. तर मराठी ट्रान्सलेट करून सांगतो मराठी मीडियमच्या मुलांसाठी. 45, 60 आणि 75 यांच्या लसावी आणि मसावीची बेरीज आपल्याला करायची आहे. तर 3 संख्यांचा लसावी मसावी आपण कसा काढत असतो? 3 संख्या घ्यायच्या, 45, 60 आणि 75. तर अशी संख्या शोधायची जी याचा डिवायझर, कॉमन डिवायझर शोधायचा यांचा. तर आपल्या सगळ्यांना दिसत संख्या बघूनच की ह्या सगळ्या 15च्या पाड्यात संख्या येतात, बरोबर की नाही? मग आपण काय करणार? 15 × 3 = 45, 15 × 4 = 60, 15 × 5 = 75.
मग यांचा कॉमन डिवायझर आला इथून पुढे आता 3, 4 आहे कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, यांचा कॉमन डिवायझर निघणारच नाही, बरोबर की नाही. म्हणून काय करायचं, हा जो दिसतोय ना तो तिघांचा कॉमन डिवायझर आहे, तोच असतो HCF. हा काय निघाला मग आपला मसावी, ठीक आहे, म्हणजेच HCF. मग LCM कसा काढायचा, LCM काढण्यासाठी अजून या तिघांपैकी नाही दोन जणांमध्ये तरी एखाद्याने भाग झाला असेल ना तरी तो तुम्ही भाग देऊ शकता. मग आता म्हणजे इथं प्राईम फॅक्टर राहायला पाहिजे. आता 3 प्राईम नंबर आहे की नाही, 5 पण प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे, 5 पण 2 मूळ संख्या नाही आहे, म्हणजे याला अजून भाग जाऊ शकतो. म्हणजे कितीने भाग जाईल, 2ने, 2 दुने 4, समजलं. मग हा 3 जसाच्या तसा खाली घ्या आणि 2, 5 जसाच्या तसा खाली ठेवायचा, ठीक आहे. आता बघा हे सगळे मूळ प्राईम नंबर आले की नाही. हां मग आता काय करायचं, हे जे आपल्याला निघाले हे कॉमन डिवायझर निघाले, हे कॉमन आहे आणि हे अनकॉमन आहेत. मग LCM काढताना काय करायचं, कॉमन आणि हे अनकॉमन या सगळ्यांचा गुणाकार करून टाकायचा. सॉरी, LCM कसा काढणार यांचा, म्हणजे लसावी कसा काढणार, कॉमन डिवायझर म्हणजे 15 × 2 इंटू हे जे अनकॉमन आहेत त्यांचा पण गुणाकार करायचा, 3 × 2 × 5. या सगळ्यांचा गुणाकार केल्यावर किती येईल, कसं करणार, 5 दुनं 10, 10 त्रिक 30, बरोबर, आणि 15 दुनं 30, हे पण 30 येतात आणि हे पण 30 येतात. मग 30 गुणिले 30 केलं बघा, 15 दुनं 30 आणि यांचा पण गुणाकार 30, मग 30 × 30 900, ठीक आहे. त्यांनी प्रश्न काय विचारला होता, कुठे आहे तर सम ऑफ HCF आणि LCM, म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल. मग HCF किती आला 15 आणि LCM किती आला 900. 900 आणि 15ची बेरीज किती मग 915, समजलं. 900 अधिक 15 बरोबर 915. मग ऑप्शन कुठे 915 आहे का, कुठे गेला क्वेश्चन, हां हे बघा 915, ऑप्शन नंबर C, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया, क्वेश्चन नंबर 46. आता हे त्यांनी परत एक इक्वेशन दिले, ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. 3/8 डिवायडेड बाय 5/3/6 प्लस 5/8 इज इक्वल टू व्हॉट, हे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. आता हे सोडवायचं आहे तुम्हाला, सांगा बरं कोण सोडून सांगतं मला. चला मी तुम्हाला वेळ देतो सोडवायला हे उदाहरण. क्वेश्चन नंबर 46. प्रतिभा, अभिषेक C उत्तर आले, रंगा C, सगळ्यांचं C उत्तर येते, म्हणजे 7/8 येते. चला बाकीच्यांचा अजून 7/8 शिवाय दुसरा आहे, ज्यांना समजले नाही त्यांच्यासाठी आपण परत सॉल्व करूया, ठीक आहे. निर्मला, तनुश्री C, अभिषेक C, गुरुनाथ C, रामदास C, कल्पना C, निर्मला 7/8. ओके ओके ओके, चलो ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी आपण सॉल्व करूया, ठीक आहे. 3/8. आता काय करायचं, बॉड मास रूल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बरोबर की नाही. बॉड मास किंवा मराठीत त्याला काय म्हणतात, कंचे भागू बेव, काय कंचे भागू बेव, ठीक आहे. म्हणजे आधी काय सोडवायचा, ब्रॅकेट सोडवायचा, नंतर ऑफ म्हणजे गुणाकार असेल तो किंवा एखाद्याची पॉवर असेल, घातांक असेल तर, त्याच्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन अशा क्रमाने सोडवत जायचं, ठीक आहे. मराठीत कंस सोडवायचा, नंतर चे असेल ना, म्हणजे काही ते पर्सेंटेजमध्ये असतं काहींचं, याचे पर्सेंटेज त्याचे पर्सेंटेज ते काढून घ्यायचे, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा क्रमाने सोडवत जायचं. मग आता इथं ब्रॅकेट दिसते की नाही, हा ब्रॅकेट आधी आपल्याला सोडवावा लागेल. मग बाकीचे जसं तसं घेऊन घ्या, खाली घ्या, 3/8 डिवायडेड बाय, आता ब्रॅकेट आधी सोडवायचा. आता 5/3 - 1/6, बरोबर की नाही. तर आपल्याला ॲक्च्युली डिनॉमिनेटर सारखा पाहिजे, तर आपण त्यांचे सबस्ट्रॅक्शन करू शकतो न्यूमरेटरची, बरोबर की नाही. मग कसं करणार, जर याचा सारखा करायचा असेल तर यांचा LCM काढावा लागतो. 3 आणि 6चा LCM असतो 6, बरोबर की नाही. मग दोघांचा आपण छेद सारखा करून घेऊ.
मग जर याचा छेद 6 करायचा असेल तर याला पण 2 ने गुणावं लागेल आणि याला पण 2 ने गुणावं लागेल आपल्याला, ठीक आहे. म्हणजे त्यांचा छेद सारखा होऊन जाणार, बरोबर की नाही. म्हणजे आता याचा पण छेद 6 झाला, याचा पण 6 झाला. मग 5 × 10 आपलं 5 × 2 10, 10 - 1 म्हणजे किती 9, 9/6. याचं उत्तर काय आलं 9/6 प्लस 5/8. आता जास्त डिटेल सांगायला गेलं ना आपल्याला टाईम लिमिट असतं, त्याच्यामुळं आपल्याला या काही फास्ट प्रोसिजर यायलाच पाहिजे. आता इथं डिव्हिजन आहे, इथं ॲडिशन आहे, तर डिव्हिजन आधी करायची, बरोबर की नाही. मग डिव्हिजनचा काय रूल आहे, परिमेय. आता डिव्हिजन ऑफ 3/8 तर भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं, ठीक आहे. मग गुणाकारात करताना काय करायचं, फक्त छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करून टाकायचा, ठीक आहे. न्युमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा न्युमरेटर करून टाका. प्लस 5/8 जसं तसं लिहा. आता इथं पुढं लिहितो मी, इथं खाली जागा नाही म्हणून. मग आता यांचा गुणाकार आधी करावा लागेल आपल्याला, बरोबर. मग कसा येईल गुणाकार, अंशांचा. आता ॲक्च्युली कमी करून टाकायचा. इथल्या इथं आपण गुणाकारामध्ये आपण काटछाट करू शकतो. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, बरोबर. अजून 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. म्हणजे काय आलं, परत इथं पण जाऊ शकतो. बे 1 बे, बे चौक 8, फक्त 1/4 उरलं, बरोबर की नाही. 1/4 प्लस 5/8. ॲक्च्युली करायची गरज नव्हती, आता इथं करायची गरज नव्हती, त्याच्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन पुढं वाढलेलं आहे, ठीक आहे. कारण की 1/8 होतं ना, तसंच राहू द्यायला पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढं परत याचं सारखा करावा लागेल आपल्याला, बरोबर की नाही. परत गुणावं लागेल, म्हणजेच याचा पण छेद 8 होणार आणि याचा पण छेद 8 होणार. म्हणजे छेदाला 8 आणि अंशांची बेरीज होणार. मग हे बे 1 बे आणि 5 आणि हे 2 किती झाले 7, 7/8. ॲक्च्युली इथं 8 होता ना पुढं, तर इथं 8 राहू द्यायला पाहिजे होता, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन वाचलं असतं, ठीक आहे. 7/8. तर सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, 7/8. चला 47 नंबर सोडवा बरं. If 15 - 15 / 15 × 6 = what, then the value of x is. मराठीत सांगतो, 15 - 15 / 15 × 6 बरोबर x असेल तर x ची व्हॅल्यू काढा. ऑप्शन नंबर किती ते सांगा मला. आलं का, अजून एकाचंही उत्तर आलं नाही. सी भैया, रंगा, रितिका, विजय, निर्मला. सी सगळ्यांचं उत्तर सी येतं इथं पण. 9 का 0, एकाचं उत्तर अभिषेक 0, रितिका सी, कल्पना सी. चला ठीक आहे, आपण सॉल्व करून बघूया. आता काय करणार, बॉडमॉस रूल तुम्हाला सांगितलं मी, आधी डिव्हिजन करायचं आणि नंतर मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. आणि नंतर मग सबस्ट्रॅक्शन. मग 15 - जसं तसं ठेवा. 15/15 1 येणार, 1 × 6. मग त्याच्यानंतर = एक जसं तसा. आता आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 15 - 6 1 = 6, 6. मग 15 मधून 6 गेले किती उरले 9. समजलं की नाही. हां, सगळ्यांचं उत्तर 9 बरोबर आहे. सी बरोबर आहे. चला पुढचंच काढा आता. द व्हॅल्यू ऑफ 0.9 / 0.3 × 0.3. ज्याला दिसत नाही त्याने मी इथं लिहिलंय बघा, असं हे सोडवा. 0.9 / 0.3 × 0.3. ऑप्शन दाखवू का, ऑप्शन उत्तरच सांगा मला डायरेक्ट, ऑप्शन लिहिण्यापेक्षा. काहींनी ऑप्शन पण बघून ठेवलेत वाटतं. याचं उत्तर सांगा, किती उत्तर येईल. 0.9 / 0.3 × 0.3. निर्मला, प्रतिभा, शाश्वत, कालू, नीट दिसत नाही, शाश्वत सी. इथं पण सी, सगळे सीच ऑप्शन आहेत का बघूया. चला चेक करूया बरं काय उत्तर येत आहे. .9 / इथं पण बॉडमॉस रूल. आधी काय करायला लागेल, ब्रॅकेट सोडवायचा, नंतर डिव्हिजन, ठीक आहे. मग ब्रॅकेट सोडवणार तेव्हा काय करणार, आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सांगतो.
दशांश पूर्णांकांचा गुणाकार करताना काय करायचं, हे जे असतील ना दशांश पूर्णांक नाहीच आहेत असं म्हणून गुणाकार करून टाकायचा. 3 × 3 डायरेक्ट 9 करून टाका, ठीक आहे. आणि मात्र दशांश चिन्ह कुठे ठेवायचं, आता बघा दशांश चिन्हानंतर हा एक अंक आहे आणि दशांश चिन्हानंतर हा एक अंक आहे, 2 अंक आहेत की नाही, म्हणून 2 घर मागे यायचं. म्हणजे हे एक घर, मग इथं कोणीच नाही, मग अजून एक अंक ठेवा 0 आणि मग पॉईंट द्या. म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक यायला पाहिजे उत्तरात. समजलं की नाही. मग इथं एकच आलं होतं उत्तर म्हणून आपण 0 ठेवून मग दिलेलं म्हणतं. आणि पॉईंटच्या आधी पण एक 0 लिहून ठेवायचं, 0.09. आणि हे आधीचं जसंचं तसं 0.9 डिवायडेड बाय, बरोबर. मग आता डिव्हिजन करताना काय सांगितलं आहे तुम्हाला मी, 0.9 जसंचं तसं आणि याला डिवायडेड म्हणजे असं लिहून आपण उभी मांडणी करून टाकू, ठीक आहे. 0.9 डिवायडेड बाय 0.09 असं लिहिणार, बरोबर. आता हे पॉईंट काढण्यासाठी काय करायचं, कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी याला पण आता आपण जर करायचं असेल, हे दशांश चिन्ह काढायचं असेल आपल्याला, तर 100ने गुणावं लागेल. का 100ने गुणायचं, दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणून. मग इथं जर 100ने गुणलं तर इथं पण 100ने गुणावं लागेल, कारण की त्यांचा रेशो सारखा राहायला पाहिजे म्हणून, ठीक आहे. मग याचं जर केलं तर इथं 2 शून्य आहेत की नाही, मग दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाणार, 9 आहे, त्याच्यानंतर अजून एक 9 नंतर अंकच नाही आहे, मग 0 ठेवायचा आणि मग दशांश चिन्ह पुढे ठेवायचं, बरोबर. मग जर इथं पुढं ठेवलं तर दशांश चिन्हाचा मतलबच नाही, 90 येईल त्याचं उत्तर, ठीक आहे. आणि इथं पण दशांश चिन्ह काढवायचं असेल तर इथं आणायचं असेल तर 2 अंक 100ने गुणलं म्हणजे 2 घरं पुढे जाणार, मग हा पण किती येणार 9, ठीक आहे. मग 90/9 काय येणार 10, बरोबर की नाही. झिरो कसं काय प्रतिभा कुठे आहे, इथं सगळ्यांचं उत्तर सी सांगत होते का तुम्ही, 10 उत्तर आहे इथं, 10 उत्तर यायला पाहिजे, 9 कसं काय. हा प्रश्न पुन्हा घ्यायचा का, समजला का. हां, डी उत्तर यायला पाहिजे. प्रतिभा बी कसं येते 0.1. हे का पुन्हा सांगतो मी व्यवस्थित बघा. आता आधी ब्रॅकेट सोडून घ्यायचा, 0.9 0.9 0.09, 0.3 × 0.3 किती झालं 0.09, ठीक आहे. आणि मग 0.9 डिवायडेड बाय हे कसं करणार, ही आडवी मांडणी याला उभी मांडणी करून घेऊ. मग दशांश चिन्ह काढून टाकायचं. दशांश चिन्ह कसं काढणार, 2 दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत ना, मग 100ने मल्टिप्लाय करा दोन्ही ठिकाणी. मग याला जर 100ने 0.9ला 100ने मल्टिप्लाय केलं तर दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाणार. इथं एकच अंक आहे म्हणून 1 0 आपण एक्स्ट्रा वाढवला आणि इथं 2 ऑलरेडी आहेत म्हणजे 9 नंतर 9च येणार फक्त. 0.09ला जर 9 करायचं असेल तर 100ने गुणावं लागेल. मग 90/9 10. हां, डी उत्तर येईल. हां, चला पुढं. If the number b is 10% less than another number c and the c is 5% more than 150, then the b is equal to what? Question number 49. मराठी माध्यमाच्या पोरांसाठी ट्रान्सलेट करून सांगतो मी. जर हे बघा तुम्हाला कागदावर लिहून ठेवलेले मी, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी वरती इंग्लिश ठेवतो आणि खाली मराठी, म्हणजे तुम्हाला समजेल, ठीक आहे, दोघींना दिसेल. जर बी हा सी पेक्षा 10% कमी असेल आणि सी हा 150 पेक्षा 5% जास्त असल्यास बी ची किंमत किती, हा प्रश्न आहे. कसं काढणार, ऑप्शन पण दाखवतो तुम्हाला. आला काय का त्याला फास्ट करून, ठीक आहे. चला बघूया, कारण की ना जास्त वेळ नाही आपल्याकडं, म्हणून आपण पटापट मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बी इज 10% लेस
कसं इक्वेशन बनणार बघा. आता तुम्ही जर नीट बघितलं ना प्रश्न, बी इज, रितिकाने उत्तर काढलेले 10. चला आता इक्वेशन बनवावं लागेल. तुम्हाला ज्या कंडिशन दिलेल्या असतात ना त्याच्यावर तुम्हाला इक्वेशन बनवावं लागतं. बी हा 6 पेक्षा 10 ने कमी आहे, तर बी इज इक्वल टू सी पेक्षा 10% कमी. म्हणजे सी असेल त्याच्यापेक्षा तो कमी आहे, म्हणजे सी मधून वजा करावा लागेल. तर सी पेक्षा कितीने कमी आहे? तो 10% कमी आहे, म्हणजे सी चे 10%. किती? सी चे 10%. कसं होणार मग? सी चे म्हणजे सी इंटू 10%. समजलं का नाही? असं इक्वेशन बनणार. आणि दुसरं इक्वेशन हे झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय? 150 पेक्षा 5 ने जास्त. दुसरं इक्वेशन काय आहे? सी इज इक्वल टू व्हॉट? 150 पेक्षा, म्हणजे 150 आहे आणि त्याच्यामध्ये मिळवावे लागतील किती? 5% जास्त. पण कोणाचे? 150 चे 5%. मग 150 इंटू त्याचे 5%. समजलं की नाही? आणि याचं पण ब्रॅकेटमध्ये घालूया आपण. असं इक्वेशन बनणार. काय? बी इज इक्वल टू व्हॉट? सी मायनस सी इंटू, म्हणजे सी पेक्षा तो सी चे 10% कमी आहे, म्हणजे सी मधून ते सी चे 10% वजा केले तर बी निघेल. आणि सी दुसरं कंडिशन काय सांगितले त्यांनी? 150 पेक्षा 5% जास्त आहे. मग 150 आणि त्याच्यामध्ये 150 चे 5% ॲड केलं तर सी निघेल. कळलं की नाही? मग आता हे जर तुम्हाला इक्वेशन, आता हे जर इक्वेशन आपण सोडवलं खालचं, बरोबर की नाही? का इथं हे सोडवता येणार नाही, इथं 2 व्हेरिएबल आहेत, बरोबर. मग इथं एकच व्हेरिएबल आहेत, आपण सोडवू शकतो. मग कसं सोडवणार? हे कॅल्क्युलेट करून टाकायचं. ठीक आहे. मग हा 150 ब्रॅकेट सोडून घ्या आधी. मग हे कसं होणार? हा 0 गेला, हा 0 गेला, बरोबर. 5 1 5, 5 2 10, 15/2 किती आलं? 15/2. बरोबर आहे का? 5 1 5, 5 2 10, करेक्ट आहे. मग आता याची ॲडिशन कशी करणार? याला जर आपल्याला बेरीज करायची असेल यांची, तर छेद सारखा करून घ्यावा लागेल. मग छेद सारखा कसा करणार? हा अंश आहे आणि हा छेद. छेदाला 2 पाहिजे असेल तर दोन्ही ठिकाणी इथं छेद 1 आहे, मग याला 2 ने गुणावं लागेल आणि इथं पण 2 ने गुणावं लागेल. मग छेद 2 होऊन जाणार. मग 150 गुणिले 2 300 आणि हे 15, 315, बरोबर. मग 315 भागिले 2. पॉईंटमध्ये उत्तर येतं हे. तर प्रश्न नीट बघू द्या. कुठे आहे? दीडशे याचे 5% जर आता सीची किंमत आपली काय निघाली? 157.5, बरोबर की नाही? अच्छा 7.5, 157.5. तर बीची किंमत कशी काढणार? 10% लेस. अरे यार, मायनस करायला पाहिजे होतं, आपण ॲडिशन केलं. सी पेक्षा 10%, सीचे 10% हे कमी आहे ना, म्हणजे सी मधून मायनस करायला पाहिजे होतं, आपण ॲडिशन केली म्हणून उत्तर चुकलं आहे. ठीक आहे. मग 157.5 मधून वजा करायचे 157.5 चे 10%. ठीक आहे. मग हे जसे तसे लिहा, 157.5 मायनस. आता याचे 10% कसे काढणार? तर याला जर 10 ने गुणलं तर हा दशांश चिन्ह पुढं जाणार. 1575 होईल भागिले 100, बरोबर. आता जर आपल्या यांची जर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर कसं करणार आपण? सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर काय करणार? याचा पण डिनॉमिनेटर 100 पाहिजे, म्हणून आपण याला 100 ने गुणणार दोन्ही ठिकाणी, अंशाला पण आणि छेदाला पण. ठीक आहे. मग याला जर 100 गुणलं तर हे दशांश चिन्ह 2.2 घरं पुढं जाणार. 157 असे 5 असेल त्याच्यावर एक 0 ठेवावं लागेल, वजा हे 1575 आणि कॉमन डिनॉमिनेटर तसंच लिहायचा. ठीक आहे. मग आता 15,750 मधून 1575 वजा करून घ्यायचे. 15,750 वजा 1575. 10तून 5 जात नाही ना, 0तून 5 जात नाही. मग हा याच्याकडं हातच्याची वजाबाकी क्रमाची. 10तून 5 गेले 5, इथं 4 उरला, 4 पण जात नाही, मग 14 झालं. 14तून 7 गेले 7, इथं 7 उरला. 6तून 5 गेले 1, बरोबर. मग 15तून 1 गेला 14. मग किती आलं? 141.75 डिवायडेड बाय 100. मग आता 100 ने भागला तर दोन घरं मागं येणार. 1 2 म्हणजे दशांश चिन्ह इथे येणार. 141.75. ठीक आहे.
हे उत्तर यायला पाहिजे. कुठे आहे 141? हां, हे बघा ऑप्शन नंबर डी. हां बरोबर, 141.75. बरोबर बरोबर बरोबर, ठीक आहे. बघा कधी कधी पर्सेंटेज काढताना चुकी होते, मग पूर्ण उत्तर चुकून जातं. ठीक आहे, अशा वेळेस जर काही उदाहरण समजा तुम्हाला येत नसेल ना, तर प्रश्न स्किप करून घ्यायचा आणि पुढे जायचं, त्याच्यात वेळ जास्त घालवायचा नाही. पुढचा प्रश्न आहे 50 नंबरचा. 5% ऑफ 10% ऑफ 175 ग्राम इज इक्वल टू वॉट? पुढचा प्रश्न सोडवा. क्वेश्चन नंबर 50. म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सांगतो. हे बघा असं 175 ग्रॅमचे 10%च्या 5% किती होतील? सर दिसत नाही आहे, बाकीच्यांना दिसतंय का? जरा फास्ट घ्यायला पाहिजे मला वाटतंय, कारण की पाऊण तास तर झालेला आहे. दिसतं आहे, संजय गांगुर्डे दिसत आहे. चला कसं सोडवणार हे उदाहरण बघा आता. 175 ग्रॅमचे 10%च्या 5%. तर 175 ग्रॅम चेचा अर्थ होतो गुणाकार, हा गुणिले 10% म्हणजे 10 भागिले 100 च्या म्हणजे परत गुणिले 5% म्हणजे 5%. ठीक आहे, मग आता काय करायचं, हा 0 गेला, हा 0 गेला. ठीक आहे, अजून कुठं कुठं करता येईल, 5 × 5, 5 × 2 = 10. बरोबर, मग वरती काय उरलं, फक्त 175 आणि खाली 2 गुणिले 100. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं, 175 2 गुणिले 100. याचं कॅल्क्युलेशन वाचवायचं असेल तर अशा वेळेस काय करतो आपण, मृण्मय पाटील दिसतं का? हो सर. श्रुतिका दिसते. क्लिअर दिसतंय ना रे? ठीक आहे, दिसतंय, बाकीच्या नाही. आता काय करायचं, 175 आहे ना, याचं डिव्हिजन करून घ्या, नंतर डिवाइड याला असं करू शकता तुम्ही. म्हणजे याला तुम्ही असं पण लिहू शकता, 175 भागिले 2 गुणिले 1 भागिले 100 असं पण लिहू शकतो कोणी आपण. का? कारण की 175 भागिले 200 करायला गेलं हे तर कॅल्क्युलेशन वाढेल तुमचं, म्हणून असं करू शकता तुम्ही मांडणी. कारण की 175चे निम्मे करणं सोपं आहे. 175चे निम्मे किती झाले, 100चे निम्मे 50 आणि वरचे ते 75च्या निम्मे किती झाले, 35 37 74 37.5. बरोबर की नाही? मग 175च्या निम्मे किती झाले, 175च्या निम्मे किती झाले, 100च्या निम्मे 50 झाले समजा, आणि 75चे निम्मे ते 37.5 झाले. म्हणजे 50 आणि हे 37 किती झाले, 87.5. बरोबर की नाही? यांचं निम्मे जर करायचं असेल 175 तर असेल आणि भागिले 100. ठीक आहे, भागिले 100 म्हणजे दशांश चिन्ह परत मागं जाणार 2 घरं. ऑप्शन बघूया चला. हे बघा, म्हणजे हे 2 घराचं इथं येईल की नाही ते घर, म्हणजे 0.875 हे उत्तर यायला पाहिजे. हे दशांश चिन्ह जर मागं गेलं तर काय येईल, इथं येईल ना दशांश चिन्ह, 0.875. हां, तर मग 0.875 ग्रॅम. ठीक आहे, हे उत्तर येणार ऑप्शन नंबर सी. हां बरोबर, तनुश्री. गुलाब सिंग, बरोबर, गुलाब सिंग, येस, हो. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 51. Find the approximate result of the following expression. 49.6 into 10.2 minus 7.1 into 29.7 minus 5.1 into 20.1. हे बघा, ज्यांना ते दिसत नाही ना, हे मी इथं लिहून दाखवले तुम्हाला इथं मराठीत. आपलं
आकड्यांमध्ये बघा 49.6 गुणिले 10.2 मायनस 7.1 इंटू 29.7 मायनस 5.1 इंटू याची आपल्याला तुम्हाला काय म्हटलं त्यांनी ॲप्रॉक्सिमेटली सांगितले, म्हणजे अंदाजे किती उत्तर येणार असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असं अंदाजे जर उत्तर काढायचं असेल तर कसं करणार आपण? बघा याचं आहे ना 49.6 पॉईंट 5च्या पुढे गेलं ना तर पुढची संख्या घेऊन टाकायची, म्हणजे याला काय करणार आपण 50 इंटू आणि पॉईंट नंतर 5च्या मागची संख्या असेल ना 5पेक्षा कमी 2 3 4 तर तोच अंक पकडायचा. ठीक आहे. वजा 7.1 आहे ना मग 7च पकडा. 29.7 आहे 5च्या पुढे गेला की नाही पॉईंट मग 30 करून टाका. वजा 5.1ला 5च घ्या, 20.1ला पण 20च घ्या. का? कारण की पॉईंट नंतर 5च्या पुढे गेलं तर पुढचा अंक घेतो आपण. ठीक आहे. मग यांचं कॅल्क्युलेशन जर केलं 50 गुणिले 10 500 बरोबर, वजा 7 त्रिक 21 210 आणि 20 100, म्हणजे तुम्हाला 500मधून काढावे लागतील किती? 210 पण काढावे लागतील आणि 100 पण काढावे, म्हणजे टोटल 310 काढावे लागतील तुम्हाला. बरोबर. मग 500मधून 310 गेले किती राहिले? 500मधून 300 गेले 200 उरले. 200मधून 10 काढा परत 290 सॉरी 190. समजलं? मग ऑप्शन इज 190. कुठे आहे 190? येस. समजलं काय हे? चला आता पुढं क्वेश्चन नंबर. श्रुतिका चार्जिंग कमी आहे, लेफ्ट होऊ का? मला सांगा आता पाऊण तास जवळजवळ 1 तास होत आलेला आहे. कंटिन्यू करायचं का उद्या घ्यायचं उर्वरित 10 प्रश्न? कंटिन्यू करायचं का उद्या घ्यायचं? कारण की आपलं ते याच्यामुळे वेळ गेला, तो जो प्रश्न होता ना B% आणि ते त्याच्यामुळं. मला पटकन सांगा कंटिन्यू करायचं का उद्या घ्यायचं उर्वरित 10 प्रश्न? मग उद्यापासून जरा फास्ट घेऊ, म्हणजे दररोज 20 प्रश्न होऊन जातील आपले. कंटिन्यू म्हणतायत. ठीक आहे. चला कंटिन्यू. मला मेसेज करा कंटिन्यू म्हणजे मला समजेल किती जण म्हणतायत कंटिन्यू. श्रुतिका कंटिन्यू, संजय कंटिन्यू, निर्मला कंटिन्यू. ठीक आहे. आणि 49 जण लाईव्ह दिसत आहेत. उद्या म्हणतायत. रंगा उद्या. अभिषेक नो. टुमारो. बोला काय करायचं आता? काही जण टुमारो म्हणतायत, काही जण आज म्हणतायत. चला पटकन करून टाकूया आपण, फास्ट घेऊ इथून पुढं. निरंजन टुमारो. कंटिन्यू. चला जरा वेळ कमी आहे आज, म्हणजे व्हायला म्हणजे ना पटकन करूनच टाकू आपण, कारण की ना दररोज 20 प्रश्न व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पण होणार नाही. पटकन करून टाकू आपण. आता फास्ट सांगतो ना तुम्हाला, म्हणजे तुम्हाला वेळ देत नाही मी, डायरेक्ट सॉल्व करून दाखवतो पटापट. हे बघा, पार्क इज 1500 मीटर लॉंग अँड 750 मीटर वाईड. A cyclist has to take 4 rounds of this park. How much time will he take at the speed of 4.5 km/h? म्हणजे एक मैदान आहे, ते 1500 मीटर लॉंग आहे आणि 750 मीटर वाईड आहे, आणि सायक्लिस्ट आहे, त्याला 4 राऊंड कंप्लीट करायचे त्या पार्कचे, आणि त्याचा स्पीड किती आहे? 4.5 km/h. एका तासाला तो 4.5 किलोमीटर धावतोय. तर त्याला काय म्हटलं त्यांनी, विचारलं काय, हाऊ मच टाइम विल ही टेक? किती वेळ लागेल त्याला 4 राऊंड मारायला? हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार? मराठी मीडियमवाल्यांना ट्रान्सलेट करून सांगतो मी. बघा, एका मैदानाची लांबी आहे ना 1500 मीटर आहे आणि रुंदी 750 मीटर आहे. ठीक आहे. मग सायकल स्वाराला संपूर्ण मैदानाला 4.5 km/h म्हणजे 4.5 किलोमीटर प्रति तास या वेगाने जर 4 राऊंड मारायचे झाल्यास किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. बऱ्याच जणांचं उत्तर पण आलंय डी. आधीच प्रॅक्टिस केली वाटतं. वा. भरपूर फास्ट आहेत गणितात बरेच जण. छान. ठीक आहे. चला इथं कसं काढणार आहे मी तुम्हाला सांगतो पटकन. समजा हे मैदान आहे बरोबर. इट इज रेक्टँग्युलर इन शेप. त्याची लांबी आहे 1500 मीटर आणि रुंदी आहे 750 मीटर बरोबर. मग हे 1500 तर हे पण 1500 येणार. लांबी ही 750 तर ही पण 750 येणार बरोबर. मग टोटल पेरीमीटर किती झाली तिची? 1500 3000 बरोबर. आणि हे 750 1500 म्हणजे किती झाले? टोटल 4500 झाले की नाही? 4500 मीटर. हे लक्षात ठेवायचं हां. 4500 मीटर ही त्याची काय झाली? परिमिती. म्हणजे एक राऊंड मारायला त्याला एवढं अंतर काढावं लागतं. ठीक आहे. पण त्याला एवढं झालं, हे काय झालं त्याचं अंतर, हे काय झालं त्याचं
अंतर म्हणजे डिस्टन्स, आणि तुम्हाला काय सांगितलं आहे, टाईम काढायला लावला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू वॉट, डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर. म्हणजे वेग म्हणजे काय, अंतर भागिले वेळ. तर मग तुम्हाला जर टाईम काढायचा असेल तर कसं काढणार, टाईम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे काय, अंतर भागिले वेग. तर तुम्हाला काय निघेल, टाईम निघेल, बरोबर की नाही. मग अंतर आपल्याला माहिती आहे, किती आहे अंतर, 4500 मीटर हे अंतर आहे, बरोबर. आणि पण ऐका एक मिनटं, स्पीड किती दिलं आहे त्यांनी, स्पीड किलोमीटरमध्ये दिला आहे आणि अंतर मात्र मीटरमध्ये. तर आपल्याला काय करावं लागेल, आधी हे जे अंतर आहे मीटरचं अंतर आधी आपल्याला किलोमीटरमध्ये करून घ्यावं लागेल. मग 4,500 मीटरला आपण किलोमीटरमध्ये करणार, म्हणजे भागिले 1000 करावं लागेल, बरोबर की नाही. तर ते काय होईल, किलोमीटर होईल. म्हणजेच काय, 000, ठीक आहे. म्हणजे 4.5 किलोमीटर हे काय झालं, अंतर. हे काय झालं, अंतर. मग आपण अंतराला जर वेगाने भागलं तर टाईम निघेल. मग अंतर किती आहे, 4.5 किलोमीटर, आणि स्पीड किती आहे, स्पीड पण तेवढाच आहे, 4.5 किलोमीटर पर आवर. मग किती आलं, 1 आवर. किती आलं, 1 आवर. पण हे झाले एका राऊंडचे, हे झाले एका राऊंडचे. त्याला किती राऊंड मारायचे आहेत, 4 राऊंड मारायचे आहेत. तर 4 राऊंड मारल्यामुळं त्याला 4 तास लागतील, ठीक आहे. किती उत्तर येईल मग, एका राऊंडला 1 आवर, तर आन्सर विल बी 4 आवर्स, ठीक आहे. पुढं आता क्वेश्चन नंबर 53. 1/4 ऑफ बर्ड्स ऑफ अ फ्लॉक आर ॲट रिव्हर बँक अँड द 1/5 ऑफ दॅट फ्लॉक आर इन देअर नेस्ट. उद्या म्हणतायत काही जण, ठीक आहे, ठीक आहे. उद्या घ्यायचं का मग, थोडेसेच राहिले होते प्रश्न, पटकन झाले असते आपले आजच. हे बघा, 1/4 ऑफ बर्ड्स ऑफ फ्लॉक आर ॲट रिव्हर बँक, म्हणजे 1/4 जे बर्ड्स आहेत ना ते नदी किनारी आहेत, आणि 1/5 जे आहेत ते नेस्टमध्ये, घरट्यात आहेत. रिमेनिंग 22 बर्ड्स आर वंडरिंग इन द सर्च ऑफ फूड. 22 उरलेले जे पक्षी आहेत ते बाहेर अन्नाच्या शोधत आहेत. मग व्हॉट इज द नंबर ऑफ बर्ड्स विच आर इन देअर नेस्ट, म्हणजे घरट्यात असलेल्या पक्ष्यांची आपल्याला संख्या काढायची आहे. 40, 18, 10, 8. आज नाही म्हणतायत बरेचसे जण, काही जण तर एकदम फुल मूडमध्ये सगळे सोडवत आहेत पटापट पटापट. ठीक आहे, उद्या घ्यायचं का मग, उद्या घेऊया, चालेल. उद्या 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 बरेच जण उद्या म्हणतायत. 1 तास पण झाला आहे, जास्त पण नको 1 तासापेक्षा, नाही का. ठीक आहे, मग क्वेश्चन नंबर 53 पासून आपण उद्या घेऊया. रामदास कंटिन्यू म्हणतोय, तुला तर कधीच ब्लर येत होतं. नो सर, कंटिन्यू. अभिषेक, येस. जाऊ द्या, 1 तास झाला आहे. बऱ्याच जणांना वेळ पण नसतो, बरोबर, कामं पण असतात ना दुसरी, म्हणून आपण 1 तास ठीक आहे दररोज. आणि आपण काय करू, आज जरा त्या एका प्रश्नाला वेळ गेल्यामुळं आपले प्रश्न कमी झालेत, पण चिंता करायची नाही. आपण पटकन काय उद्या ते 20 पण करू, आणि हे उरलेले जे असतील 7 प्रश्न पण पटकन करून टाकू, ठीक आहे. उद्या करू आता, बस आज नको. उद्या 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 ठीक आहे. चला मग, सॉरी जे कंटिन्यू म्हणतात त्यांना सॉरी, कारण की बाकीच्यांना पण वेळ नसतो, आणि 1 तास जास्त, म्हणजे 1 तासापेक्षा जास्त गेला ना मग ते बाकीच्यांना पण त्रास होतो जरा डोक्याला, आहे की नाही. हां, चलो, बाय 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 करा, चला बाय बाय. एका प्रश्नामुळे अशा वेळेस आता आपला काय म्हणजे याच्यातून आजच्या लेसनमधून काय तुम्हाला लेसन घ्यायचं माहिती आहे का आपल्याला, की जे प्रश्न हे असतील ना त्याला स्किप करायचं, जे जास्त डोकं खात असतील ते, त्याच्यात जास्त वेळ घालवायचा नाही, म्हणजे त्याच्यात वेळ जातो आपला, ठीक आहे. चला, बाय 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 बाय. चलो, मी एंड करतोय आता, करू एंड. चलो, हां, बाय बाय बाय. कालू बाय, निर्मला बाय, संजय बाय. उद्या सकाळी 7 वाजता नक्की या. आपण गणितात आपल्याला मार्क्स मिळवायचे ना 20 पैकी 20. हां,
20 प्रश्नांना 25 मार्कात असतात. आजचं ॲक्च्युली हे मला, हां चला बाय. अर्जुन बाय, कल्पना बाय, रामदास बाय, अर्जुन, शीतल बाय, वैशाली बाय. चलो बाय 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 बाय. चला ठेवतो.